पावसाळ्यात निसर्गाची हिरवी शाल पांघरून कोकणाचं सौंदर्य अजूनच खुलून होतं। अशा या कोकण सफारीला आम्ही निघालो कोकण कन्येवर स्वार होऊ। रत्नागिरीपासून अंदाजे 60 आणि लांजापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर स्थित आहे मुचकुंडी डॅम अर्थात खोरनिंदको डॅम। आजचा आपला मुक्काम खोरनिंदको गावात। गावात आम्ही मुक्कामी असलेल्या घराची खरी गंमत तुम्हाला दाखवतो, पाहाच। हिरवीगार झाडी, डोंगर, रिपरिप पाऊस आणि खळखळ वाहणारं पाणी आहे की नाही एक सुंदर निसर्ग चित्र। रत्नागिरीतील मुचकुंडी नदीवर बांधण्यात आलेले हे धरण अर्धन डॅम पद्धतीने म्हणजेच दगड माती यांचे बांध घालून बांधण्यात आलेले आहे। या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे याला दरवाजे नाहीत। जेव्हा पावसाळ्यात धरण पूर्ण भरते तेव्हा त्यातले पाणी वैशिष्ट्यपूर्ण बांधलेल्या पायऱ्यांवरून खाली वाहत जाते। यालाच खोरनिंदको धबधबा म्हणतात। आहे की नाही मानवनिर्मित आश्चर्य। येथील निसर्ग सौंदर्य आणि शांतता आपल्याला खेळवूनच ठेवते। यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढील प्रवासाला डोंगरांच्या कुशीत वसलेल्या मारळ येथील मार्लेश्वर देवस्थानाकडे। मारळ गावचा ईश्वर म्हणजेच मार्लेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या या परिसरात पावसाळ्यात धबधब्यांच्या असंख्य माळा दिसून येतात। मार्लेश्वर हे एक जागृत देवस्थान मानले जाते। येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे शिवलिंग आहे। या गुहेचे आश्चर्य म्हणजे येथे अनेक साप आहेत, पण आजपर्यंत कोणत्याही भाविकाला सर्पदंश झाल्याचे ऐकिवात नाही। मार्लेश्वर येथील आणखीन एक आकर्षण म्हणजे बारामही धारेश्वर धबधबा। असे हे निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवावे तितके कमीच।
मुसळधार पाऊस खिडकीतून जाऊन पहा, बघ माझी आठवण. आजचा दिवस पाऊस आणि घरातील गमती जमती पाहण्यातच गेला. मग मंडळी, भेट देणार ना या दोन्ही ठिकाणांना? नक्की सांगा.